आज सकाळी उठल्याबरोबर नळाला पाणी आलं होतं आणि बाहेर जोरदार पाऊस चालू होता. मग पावसातच काय आम्हाला कामच चुकत नाहीत, त्याच्यामुळे मग मी हांडे घासायला घेतले. कारण आमच्या इकडं 8 दिवसातून एकदा पाणी येतं आणि हे माझा उंदीर मामा एक मधी करत होता. तर कधी पाणी खेळतोय, कधी साबण घेतोय माझ्या हातातली. आणि तिकडचं झालं तर मी इकडे पप्पाला परेशान करायला आला, कारण त्याचे पप्पा इकडे नळी आणले होते ना, तर मग त्याला नळी पकडायची होती. नळी हांड्यात टाकायचंच नव्हतं पाणी, आम्हाला खाली सांडायचं होतं. आणि मग त्याचे पप्पा त्याला रागवत होते, तो काय ऐकत नव्हता. मग तर कसे बसे त्याच्या पप्पाने हांडे भरून घेतले. मग म्हणलं तो हात घालण्याच्या अगोदर मी पटापटा उचलून ठेवते, म्हणून मग मध्ये एक एक हांडे नेऊन मध्ये उचलून ठेवले. मग आमच्या साहेबाला राग आला होता, दार लावून घेतलं साहेबांनी, कारण त्याचे पप्पा आज शाळेमध्ये घेऊन गेले नव्हते, दादूला सोडायला गेले तर खूप राग आला होता. पप्पाला येऊ द्यायचं नाही मध्ये, म्हणून दार लावून घेतलं त्यांनी. आणि मग आम्ही पप्पाला दिला आमच्या कामावरती हाकलून. आमचे पप्पा गेले की मग आमच्या दोघांची मस्ती चालते अर्धा एक तास. तर आज मस्ती कमी आणि माझं काम जास्त होतं. मला बिछाना पडला होता, आज नळाला पाणी आलं तर त्याच्यामुळे ना. तर मग माझा बिछाना तसाच राहिला होता. मग मी बिछाना घडी करत त्याच्याशी खेळत होते. तर तो म्हणत होता, मम्मा मला शोध, पूर्ण उघडाच आहे आणि फक्त तोंडच लपवलं आणि म्हणतो मला शोध. मग तरी पण मी पिलू कुठं आहे म्हणत पूर्ण बिछाना वगैरे जमा केला. मग त्याचं म्हणणं होतं की ते काम सोड आणि माझ्याशी खेळत बस. मग मी काय त्याला ऐकत नव्हते, मी खेळत नव्हते त्याच्याशी. तर मग तो मला म्हणजे बिछाना पण जमा करू देत नव्हता. तर मग मला ओरडला की मम्मा तू खेळ माझ्याशी. मी बोलले त्याला मला नाही खेळायचं तुझ्याशी. मग आमच्या साहेबाला इतका राग आला बघा, कसे फुगून बसले आमचे साहेब. बाप रे, हाताला घडी बिडी इतके फुगून बसले की मम्मा माझ्याशी बोलू नको म्हणून. मग रडून थोडंसं मग कसंबसं त्याला मांडीवरती घेतला आणि समजावून झोपी घातलं. त्याला झोपवल्याच्या नंतर मग किचनमध्ये गेले. किचनमध्ये मग बटाटे वगैरे काढून घेतले, कांदा टमाटा कढीपत्ता वगैरे, कारण मला बनवायची होती खिचडी. आज स्वयंपाक केला होता सकाळी, पण मग तो सकाळी डब्यालाच देऊन संपला. भेंडी आणि चपाती बनवली होती सकाळी. मग दादू आणि त्याचे पप्पा असे तिघाचे टिफिन असतात, तर मग सकाळी ते संपलं. आणि मग जेवायला बाकी आता दुपारच्या जेवणासाठी मी आणि पप्पा होतो. तर मग म्हटलं आमच्या दोघांसाठी थोडीशी खिचडी करते. मग खिचडी वगैरे बनवली, साध्या सिंपल पद्धतीने खिचडी बनवली. मग संध्याकाळच्या टायमाला मी गेले पार्लरमध्ये मला काय ॲब्रोज करायचे होते. मग मी एकटी गेले नव्हते, तर दादूला घेऊन गेले होते. आणि दादू माझ्यासोबत आला आणि मला चुना लावला नाही असं शक्यच नाही. त्यांनी पाणीपुरी खाल्ली, 3-4 प्लेट लावला मला 60 रुपयाला चुना. म्हटलं चला चांगलं केलं तुम्हाला घेऊन. मला दाखवत खातोय, माझा उपवास आहे ना, मी खाऊ शकत नाही त्याच्यामुळे. चला बाय बाय. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.